नमस्कार. आज आपण आपल्या योगाच्या सेशनला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी मी सर्वांना सांगू इच्छितो की आता आजच्या सेशनमध्ये आपले जे एम ए योगाची जी नवीन बॅच आहे फर्स्ट इयरची, तर त्यातले काही विद्यार्थी जॉईन झालेले आहेत. त्याच्यानंतर डिप्लोमाचे जे विद्यार्थी आहेत ते जॉईन आहेत. आणि आपले वायसीबीचे विद्यार्थी असे जॉईन आहेत. बरोबर. तर महत्वाचं सर्व विद्यार्थ्यांसाठी की जे बारामतीतले आहेत विद्यार्थी, डिप्लोमाचे असतील किंवा एम एचे असतील, त्यांनी आपले जे योगाचे क्लास बारामतीमध्ये होतात. बरोबर. जिल्हा क्रीडा संकुलमध्ये आणि सूर्यनगरीमध्ये सकाळी 6:30 ते 7:30 जिल्हा क्रीडा संकुल, 9:30 ते 10:30 जिल्हा क्रीडा संकुल आणि संध्याकाळी 6 ते 7 सूर्यनगरीमध्ये. तर तीनही बॅच मध्ये तुम्हाला जे बॅच सोपी आहे किंवा जे ठिकाण तुम्हाला जवळ आहे त्या ठिकाणी योगासनांची प्रॅक्टिस करायला यायचं आहे. कारण की प्रॅक्टिस हे फार महत्वाचे आहे. पूर्वी आपण फक्त रविवार टू रविवारच प्रॅक्टिस घेत होतो. इतर वेळेस पण त्यांना यायचं मुभावती, पण एवढं कंपल्शन आपण करत नव्हतो. परंतु सध्या असं लक्षात आलंय की विद्यार्थी ऍडमिशन घेतात पण स्वतःची प्रॅक्टिस काही करत नाहीत. आणि मग नंतर जेव्हा संपत येतं सर्व कालावधी किंवा अभ्यासक्रम, तेव्हा मग दुसऱ्यांकडे बघून बाबा अमुक एका विद्यार्थ्याने योगाचा क्लास म्हणजे सरांकडे योगा शिकल्यानंतर कुठेतरी जॉईन झाले आहेत, कोणत्या तरी शाळांमध्ये जॉईन झालेले आहेत किंवा स्वतःच योगाचे क्लास करत आहेत किंवा सरांच्या इन्स्टिट्यूटलाच क्लास घेत आहेत, असं वेगवेगळं त्यांना लक्षात येतं. आणि मग ते नंतर त्याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यायला लागतात आणि नंतर अभ्यासक्रम संपल्यानंतर मग आम्ही त्याच्यामध्ये येऊ का किंवा नंतर सहभागी होता येईल का आम्हाला, असं विचारतात. परंतु तेव्हा काय असतं, नेमकी जागेची कमतरता असते आणि मग तेव्हा आपल्याला त्यांना नाईलाज असतो, नाही म्हणावं लागतं. बरोबर. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा इथल्या बारामतीतल्या विद्यार्थ्यांनी. दुसरं, जे विद्यार्थी बाहेर गावचे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी सूचना की ऑनलाईन माध्यमातून आपण एकमेकांशी कनेक्ट राहतोय. त्यामुळे जेवढं तुम्हाला शक्य होईल असं नाही, पण शक्यतो जे जे आपले ऑनलाईन क्लासेस राहतील त्याचा परिपूर्ण तुम्ही उपयोग घ्या. मग ते लेक्चर्स असतील किंवा प्रॅक्टिकल असेल. बरोबर. कारण की प्रत्यक्ष टीचिंग याच्यामध्ये थोडा फरक पडतो, ऑनलाईन मध्ये थोडासा फरक पडतो. पण तरी सुद्धा असा अनुभव आहे की ज्यांना व्यवस्थित शिकायचं आहे ते ऑनलाईन माध्यमातून लांबून सुद्धा नियमित अभ्यास करून पर्टिक्युलर ऑनलाईन सेशनच्या वेळेस अटेंटिव्ह राहून बरंच काही शिकून घेतात आणि स्वतः काहीतरी करतात. बरोबर. त्यामुळे ऑनलाईन माध्यमातून जो काही एक 20-30% लॅक्युना असतो की प्रत्यक्ष संवाद साधता येत नाही किंवा अटेंटिव्ह राहता येत नाही, तर त्याच्यावरती थोडेसे मात करून आपण जर का पुढे गेलो तर ऑनलाईन माध्यमाचा सुद्धा प्रभावी पणे अभ्यास आपल्याला करता येतो. कारण की त्याच्यामध्ये फक्त एकच लॅक्युना आहे की टीचर आणि स्टुडंट यांच्यामधलं जे कनेक्शन असतं ते कनेक्शन थोडस एवढं परफेक्ट नसतं. जसं प्रत्यक्षमध्ये आम्हाला दिसतं की तुम्ही काय करता आहात, तुमचं लक्ष आमच्याकडे आहे का, याच्यावर ते आमचं थोडस लक्ष राहू शकतं. तसं ऑनलाईन मध्ये त्या मानाने लक्ष कमी असतं. तर त्याच्यामध्ये करायचं झालं तर मग प्रत्येकाने आपला व्हिडिओ ऑन ठेवा किंवा प्रत्येक जणांनी माईक चालू ठेवा. अशा प्रकारे आपण करू शकतो. परंतु कसं असतं, एक वैयक्तिक लाईफ पण असते. कधी कधी कोणी बाहेर असतं, कधी कोणी घरामध्ये असतं. मग अशा वेळेला व्हिडिओ बंद करून फक्त अटेंटिव्ह राहणं हे सुद्धा गरजेचं आहे. नाहीतर व्हिडिओ चालू ठेवून पण आपण कंपल्शन करू शकतो. पण आपण तेवढं फक्त फक्त यासाठी करत नाही की कधी कधी वैयक्तिक अडचण असू शकते त्याच्यामुळे. पण याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही ते करायचं नाहीये. तर तुम्ही ते सर्व गोष्टी अटेंटिव्हलीच करायच्या आहेत. नाहीतर फक्त जॉईन आहात आणि नंतर
त्याचे काही प्रॅक्टिस करत नाही आहात किंवा लेक्चर जे चालू असतं त्याच्याकडे तुमचं लक्ष नाहीये, असं जर का असेल तर मात्र त्याचा तुम्हाला प्रभावीपणे अभ्यास करता येणार नाही. कारण की नंतर आम्ही रेकॉर्डिंग्स तुम्हाला पाठवत असतो. रेकॉर्डिंग सर्वांना मिळणारच आहेत, परंतु रेकॉर्डिंग्स मधून पण ते वाचणे, ऐकणे याच्यासाठी तुम्हाला परत वेगळा वेळ द्यावा लागतो. बरोबर. मग तो वेगळा वेळ देण्यापेक्षा जर का प्रत्यक्ष तुम्ही लेक्चर चालू असताना तो वेळ दिला तर आपल्याला त्याचा चांगला फायदा होईल. त्यामुळे अशा प्रकारे ऑनलाईन आणि ऑफलाईन मधल्या विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ करून घ्यायचा आहे. ठीक आहे. ही झाली एक आपली अकॅडमिक बाजू. दुसरं, योगशास्त्राच्या अभ्यासाला आपण सर्वजण आलेलो आहोत. तर त्याच्यामुळे योगशास्त्राकडे एक योगाचे अभ्यासक म्हणून केवळ व्यायाम प्रकार म्हणून न पाहता ते आपल्या शरीरासाठी, आपल्या स्वतःच्या उन्नतीसाठी, आपल्या स्वतःच्या मनावरती नियंत्रण करण्यासाठी, आपल्या स्वतःमध्ये एक बदल घडवून आणण्यासाठी मी अभ्यास करतो आहे किंवा करते आहे, अशा प्रकारचा विचार करून ते तुम्हाला शिकायचं आहे. हं? नुसतंच मी अमुक एक डिग्री घेतल्यानंतर मग पुढे शाळामध्ये जॉईन होण्यासाठी किंवा स्वतःचा क्लास काढण्यासाठी, बरोबर, असा अभ्यास करू नका. बरोबर. अभ्यास असा करा की त्याच्यामधून तुम्हाला स्वतःला फायदा झाला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही त्याचा व्यवस्थित अभ्यास कराल, स्वतः त्याचा फायदा अनुभवाल, तेवढाच फायदा तुम्ही पुढे तुमच्या सुद्धा साधकांना, विद्यार्थ्यांना देऊ शकणार आहात. बरोबर. आता बरेचसे जण विद्यार्थी आपले प्रत्येक काही विद्यार्थी दशेतलाच आहे असं नाही, म्हणजे 12वी नंतर लगेच आलाय अशातला काही भाग नाही. काही विद्यार्थी आपले व्यावसायिक पण आहेत, काही विद्यार्थी नोकरी सुद्धा करत आहेत, काही विद्यार्थी साधक आहेत ऑलरेडी योगासनांचे, काहींना थोडीशी माहिती आहे, तर त्यांच्या ज्ञानामध्ये ही भर पडणार आहे. बरोबर. त्यामुळे तुम्ही स्वतः त्याचा आत्मसात करा. मग काय कोणकोणत्या गोष्टी आत्मसात करायच्या? तर पहिलं तर नियमितपणा हा एक आत्मसात करा. बरोबर. हे सगळ्यांसाठी लागू आहे. बरोबर. नियमितपणा की नाही, मी रोज सकाळी 6 वाजता उठणार, 6 ते 7 मी योगासनं करणार. जेवढं तुम्हाला जमतंय, जेवढं सरांनी सांगितलेलं आहे, जेवढं आम्हाला शिकवलंय तेवढं मी रोजच्या रोज करणार. जेवढं जमतंय तेवढं करणार. बरोबर. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, शिस्तबद्ध. बरोबर. म्हणजे जे काही सांगितले त्याप्रमाणेच ते करणं हे गरजेचं आहे किंवा करणं अपेक्षित आहे. बरोबर. नंतर दीर्घकाल म्हणजे जास्त कालावधीपर्यंत. बरं. जास्त कालावधीपर्यंत करा. मी उगीच आता मी आता सांगितलंय आणि मग लगेच 4-5 लोकं मोटिव्हेट होतात आणि मग काय होतं, एक 4 दिवस कंटिन्यू 6 वाजता उठतात. मग परत 7व्या दिवशी काय होतं, आठवडाभरानंतर नाही नंतर करू, बघू. बरोबर. जेव्हा लेक्चर असेल तेव्हाच करू. बरोबर. दर रविवारी असतं तेव्हाच करू. असं असं आपल्या मनामध्ये यायला लागतं. तर तसं मात्र येऊ देऊ नका. कारण की या योगासनांचा अभ्यास करताना जे अ, अंतराय आहेत, बरोबर. अंतराय जे आहेत, व्याधी, स्त्यान, संशय, प्रमाद, आलस्य, अविरती, ह्या सगळ्या गोष्टी 9 अंतराय आहेत. तर या सर्व गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात. पण त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे? मात करायची आहे आणि पुढे जायचं आहे. मग ती मात कशी करायची आहे? तर या अभ्यासातून करायची आहे. आणि मग अभ्यासाची व्याख्या काय दिली आहे? सतु दीर्घकाल निरंतर सत्कार सेवितो दृढभूमी. सतु दीर्घकाल जास्त कालावधीपर्यंत, निरंतर म्हणजे सतत, आणि मनापासून सत्कार सेवितो म्हणजे मनापासून जर का आपण याचा अभ्यास केला तर आपण या अंतरायांना सुद्धा काय करू शकतो? दूर करू शकतो. अजून थोडस पुढचं, की आपल्यामध्ये काही वीकनेस असतात. प्रत्येकाचे काही काही वीकनेस असतात. काहींचा चहा हा वीकनेस असेल, बरोबर. काहींचा इतर काही पदार्थ वीकनेस असतील, बरोबर. किंवा अजून प्रत्येकाने आपापले वीकनेस शोधून काढायचे, बरोबर. आणि त्याच्यावरती मात करायची. म्हणजे ह्याच्याशिवाय मला जमतच नाही, असे जे काही गोष्टी असतील त्या गोष्टी शोधायच्या. आणि अशी कुठलीही गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये ठेवायची नाही की ह्याच्यामुळे मला जमतच नाही. म्हणजे चहा घेतला नाही तर मला खूप कसतरी होतं. मला गोड पदार्थ पाहिजे असतात किंवा अमुक एक गोष्ट मला करायलाच पाहिजे. बरोबर.
तर ह्या गोष्टी शोधायच्या आणि हळूहळू त्या कमी करायचा प्रयत्न करायचा. मी लगेच म्हणत नाही की तुम्ही आजच त्या बंद करा, परंतु त्या शोधायच्या, ओळखायच्या, त्याच्यामुळे आपल्या शरीराला होणारा फायदा हा किती आहे, बरोबर, फायदा आहे का तोटा आहे, याचं सगळं अनालिसिस करून त्याचं प्रमाण हळूहळू कमी करत जायचं, बरोबर. आणि जसं जसं तुम्ही तुमची प्रॅक्टिस वाढवाल, जसं जसं या तत्वज्ञानाचा अभ्यास कराल, तर या दोघांची सांगड घालून आपल्याला आपल्या स्वतःमध्ये बदल घडवून आणायचा आहे, हे लक्षात घ्या. कारण की नुसतंच योगासन करून त्याचा फायदा होत नाही, तर ते तत्वज्ञान सुद्धा आपल्यामध्ये आत्मसात आपल्याला करावं लागतं. अर्थात योगासन नियमित करत असताना शरीर त्याला प्रतिसाद देतं. योग तत्वज्ञानामुळे आपल्या मनावरती जे काही आवरण असतात ते आवरण कमी व्हायला मदत होते. फक्त आपण त्या पद्धतीने त्याच्याकडे बघणं अपेक्षित आहे. त्यामुळे आपले जे सर्व टीचर्स आहेत, त्यांचे लेक्चर्स तुम्ही व्यवस्थितपणे ऐका, त्याच्यावरती मनन करा, चिंतन करा आणि मग तुम्हाला तुमच्यामध्ये झालेला बदल अनुभवेल. आणि हेच खरं या योगशास्त्र शिकवण्याचं किंवा या सगळ्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे, बरोबर. या सगळ्या अभ्यासक्रमाचं उद्दिष्ट आहे, बरोबर. नुसतं कागद घेऊन फिरायचं नाही, तर ते डिग्री तुमच्यामध्ये दिसली पाहिजे, बरोबर. कागद न घेता सुद्धा लोकांना कळलं पाहिजे की हा व्यक्ती योग साधना करतो आहे किंवा योग मध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे, बरोबर. हे असं तुमच्या चेहऱ्यावरून, तुमच्या वागण्यावरून, तुमच्या बोलण्यावरून दिसलं पाहिजे. त्याकडे लक्ष द्या, ठीक आहे. त्यासाठी पहिली पायरी म्हणून आपण योगासनांकडे बघतो. योगासना ही अंतिम पायरी नाही आहे, बरोबर. अर्थात योगासनं व्यवस्थित आले, चांगले आलेत. योगासनांमध्ये सुद्धा काही बेसिक योगासन असतात, काही मध्यम योगासन असतात, काही ऍडव्हान्स योगासन असतात. प्रत्येकाच्या शरीरयष्टीनुसार त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. परंतु अमुक एक ऍडव्हान्स योगासन केल्यानंतरच तुम्हाला योगाचा फायदा होणार आहे असं नाही. आपापल्या वयानुसार, आपापल्या क्षमतेनुसार आपण करू शकतो. मी जसं म्हटलं की आपले जे काही विद्यार्थी आहेत ते सगळे कसे आहेत, असे विद्यार्थी दशेतले 24-25, 20-25चे नाही आहेत. वयोगट पण आपला डिफरन्स आहे. काही 30 ते 60 वयोगटातले आपले सगळे विद्यार्थी असतात. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार योगासनांची प्रॅक्टिस करायची आहे, ठीक आहे. आपण सुरू करूयात योगासनांची प्रॅक्टिस. योगासनांची प्रॅक्टिस करताना पहिल्यांदा सूर्यनमस्कार, नंतर प्रार्थना, सॉरी, सूक्ष्म व्यायाम, नंतर प्रार्थना, नंतर योगासना. योगासना करताना चारही स्थितीतील योगासना, बैठक स्थितीतील, उभे राहून, पाठीवर झोपून आणि पोटावर झोपून, बरोबर. नंतर काही प्राणायाम, नंतर ओंकार गुंजन, ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला एक योग साधनेचा क्रम आपल्याला ठेवायचा आहे. आसनांमध्ये थोडा बदल आपण करू शकतो आपल्या क्षमतेनुसार म्हणा, किंवा नियमितपणे जर का आपण योगासनं करत असू, तीच तीच योगासनं करताना आपल्याला थोडासा कंटाळा येतो किंवा अजून त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होणं गरजेचं असतं. त्यासाठी वेगवेगळे योगासन आपल्याला करायचे आहेत, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. पहिल्यांदा सुरुवात करूयात आपण सूक्ष्म व्यायामाने. जे नवीन असतील, ज्यांनी अगदीच पहिल्यांदा ऍडमिशन घेतलेली आहे, ज्यांचा अजिबात पहिल्यापासून काही योगासनांचं किंवा व्यायामाचा फारसा संबंध आला नाही, अशा लोकांनी जेवढं जमतंय तेवढं करा आणि सुरुवात करायची आहे, ठीक आहे. प्रत्येकाने जरी ऑनलाईन मध्ये असेल तरी सुद्धा प्रत्येकाने मॅट वापरायचे आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रत्येकाने कॅमेरा समोर उभं राहूनच म्हणजे ज्या ज्या स्थितीमध्ये मी सांगा त्या त्या स्थितीमध्येच आपल्याला काय करायचं आहे, आसनं करायची आहेत, बरोबर. त्याच्यानंतर प्रत्येक सूचना देईल त्या सूचनांकडे लक्ष देऊन हालचाली करायच्या आहेत. श्वासाच्या काही सूचना असतील तर श्वासाकडे लक्ष देऊन आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे, ठीक आहे. या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि नियमितपणे त्याचा सराव आपल्याला करायचा आहे, ठीक आहे. आता दोन्ही पाय जवळ, मान सरळ, पाठीचा कणा ताठ. ज्यांचा माईक चालू असेल त्यांनी माईक कृपया बंद करा. दोन्ही पायांचे टाचा पंजे जोडलेले,
दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये. आणि आता दोन्ही हात आपल्याला कडेने वरती करायचे आहेत. करूयात. एक, हळूवार हात वर, दोन्ही हातांचे दंड कानाला, मान सरळ, पाठीचा कणा ताठ. नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे आहेत खाली. दोन. परत एकदा. एक, हात वर, दोन, हळूवार हात खाली. परत श्वासासोबत. एक, श्वास आतमध्ये, हात वर, दोन, श्वास बाहेर आणि हात खाली. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये, हात वर, दोन, श्वास बाहेर आणि हात खाली. ठीक आहे. अजून एक गोष्ट सांगायची राहिली. याच्यामध्ये आपण जे काही योगासनं घेतो, तर ती योगासनं घेत असताना काही ठराविक आसनं म्हणा किंवा स्थिती म्हणा, याच्यामध्ये काय असतं, थोडे बदल केलेले आहेत. बरोबर. ते बदल कशामुळे केलेले आहेत आपण, की ते बदल कशामुळे केलेले आहेत, की आसनं करताना सोपं जावं. आणि दुसरी गोष्ट की अ, योगासनं करत असताना प्रत्येकालाच योगासनांची पूर्ण फायनल स्थिती जमेल असं नाही. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय बदल करायचा आणि त्या आसनाचा अधिकाधिक फायदा कसा मिळवून द्यावा, यासाठी आपण प्राणयोग चिकित्सा पद्धतीचा वापर करत असतो. वेगवेगळ्या आजारांवरती ट्रीटमेंट आपण त्याच्यामध्ये देत असतो. तर अशा वेळेला आपल्याला काय काय गोष्टींचा वापर करायचा आहे किंवा कशा प्रकारे त्याच्यामध्ये ट्रीटमेंट करायची आहे, तर यासाठी आपण आसनांमध्ये बदल केलेला असतो. बरोबर. तर त्याही पद्धतीचा इन्क्लूड म्हणजे अंतर्भाव आपल्या शिकवण्यामध्ये असतो, विशेषतः माझ्या शिकवण्यामध्ये असतो. मग त्याच्यामध्ये श्वास रोखून धरणं असेल, प्रत्येक आसनामध्ये श्वास घ्या, श्वास सोडा असेल. बरोबर. आसन करतानाची काही विशिष्ट स्टेप असेल. बरोबर. म्हणजे प्रत्येक वेळेला जाणू शिरासन करत असताना पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आणि पुढे झोकायचा, एवढं ते आसन आहे. परंतु आपल्या प्राणिक चिकित्सेमध्ये आपण काय सांगतो, की दोन्ही हात कडेने वरती करायचे, श्वास आतमध्ये घेत थोडं त्या ठिकाणी होल्ड करायचं आणि मग पुढे झुकायचं. मग असे काही बदल आसनांच्या प्रॅक्टिसमध्ये आपण केलेले आहेत. श्वासावरती सुद्धा त्याच्यामध्ये आपण बदल घडून आणलाय, तर ते सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. कारण प्राणयोग चिकित्सेमध्ये आपण ते वापरतो. रुग्णांना याचा अधिकाधिक फायदा मेडिटेशनसाठी, श्वास नियंत्रण चांगलं राहण्यासाठी, शरीरावरती कंट्रोल चांगलं राहण्यासाठी, आसनं करताना सुद्धा मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार येत असतात, तर ते थांबवण्यासाठी या अशा प्रकारच्या स्टेप्सचा उपयोग होत असतो. ठीक आहे. त्यामुळे ते आपल्याला इन्क्लूड करायचं. तर सूक्ष्म व्यायाम जे आपण केलेले आहेत, तर ते त्याच पद्धतीने आहेत, की ज्यांना काहीच येत नाही त्यांनी सूक्ष्म व्यायामाच्या माध्यमातून सुद्धा शरीर आणि श्वास नियमित करणं, नियंत्रण करणं हे फार गरजेचं असतं. ठीक आहे. त्यामुळे एक व्यायाम झाला आपला नमस्कार मुद्रेमध्ये आपण हात वरती केले होते आणि सॉरी, आणि आता कडेने खाली करायचे. कडेने आपण कडेने हात वरती केले होते, नमस्कार मुद्रेत खाली घेतले होते. आता नमस्कार मुद्रेमध्ये वरती करायचे, कडेने खाली करूयात. एक, कडेने खाली करायचे आहेत. दोन. परत एकदा. एक, दोन. परत एकदा. एक, दोन. आता श्वासासोबत. एक, श्वास आतमध्ये, हात वर. दोन, श्वास बाहेर, हात खाली. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. ठीक आहे. सिंपल 5 वेळा आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर दोन्ही हात वरती करायचे आहेत. हाताचे पंजे असे पाठीमागच्या दिशेने करायचे आहेत आणि हात कोपरांमध्ये वाकवायचे आणि पाठीवरती ठेवायचे आहेत. करूयात. एक, हात पाठीवर आणि मान सरळ सरवायचा आहे. दोन. परत एकदा. एक, दोन. पुन्हा एकदा. एक, दोन. परत एकदा. एक, दोन. पुन्हा. एक, दोन. एक, दोन. एक, दोन.
एक, दोन आणि हळूवार हात करायचे आहे खाली. ठीक आहे, थोडस बॅलन्सिंग करूयात. सूक्ष्मव्यायाम किंवा आसनं हे आपल्या ब्रेनला स्टिम्युलेट देण्यासाठी असतात. ब्रेनला स्टिम्युलेशन देण्यासाठी पुढची क्रिया, डावा पाय सरळ करायचा, पायाचा पंजा खाली खेचायचा, तर पाय गुडघ्यामध्ये वापरायचा, मागे घ्यायचा. दोन, परत एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन. ठीक आहे, परत उजवा पाय पुढे करायचा आहे. करूयात. उजवा पाय पुढे. एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक आणि पाय खाली. दोन. मगाशी म्हटलं तसं ब्रेनचा वापर आपल्या याच्यामध्ये करायचा आहे. म्हणजे काय, तर सुरुवातीला जो साधक याचा सराव करतो त्याला फक्त एक गुडघ्याची हालचाल वाटते, बरोबर. पण जेव्हा तुम्ही ब्रेन वापरता तेव्हा मग पायाचा पंजा खालच्या दिशेने, खुबा स्थिर, फक्त गुडघ्याची हालचाल. ठीक आहे, घोट्याची अजिबात हालचाल करायची नाही. या सगळ्या क्रिया केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की याच्यामध्ये आपल्याला ब्रेन पण वापरावं लागतंय. जे आपण प्राणयोग चिकित्सेचं मेन बेसिक ठेवलेलं आहे की ब्रेन इन्व्हॉल्वमेंट जास्त, थॉट प्रोसेस कमी, आणि मग आपल्या मन नियंत्रणाकडे लक्ष अधिक जावं. ठीक आहे, परत डावा पाय सरळ पुढे करायचा आहे, कडेने मागे घ्यायचा आहे. दोन, परत पुढे. एक, दोन, परत एक, दोन, एक आणि पाय खाली. दोन. ठीक आहे, उजव्या पायाने सेम. पूर्ण लक्ष द्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ब्रेन इन्व्हॉल्वमेंट म्हणजे काय. परत एक, नुसतं सिंपल लूज उभं राहून जर सांगतात म्हणून पाय मागे घ्या असं नाही. एक, दोन, परत एक, दोन, एक, दोन. दुसरा पाय पण सरळ राहील, तो गुडघ्यात वाकवायचा नाही. परत एक, दोन, एक, दोन, एक आणि पाय खाली. दोन. ठीक आहे, आता दोन्ही पायाचे टाचा आणि पंजे जोडायचे आहेत. दोन्हीही हात वरती करायचे आहेत. दोन्ही हाताने आपल्या कोपरांना पकडायचं आहे. मान सरळ ठेवायची आहे, पाठीच्या खाला ताठ, आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. एक, पाय सरळ राहतील. दोन, उजवीकडे वळायचं आहे. एक, दोन, परत डाव्या बाजूला. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन, आता डावीकडे वाकायचं आहे. एक, दोन, उजवीकडे वाकायचं आहे. एक, दोन. छातीच्या आणि पोटाच्या कडेच्या स्नायूंना ताण द्यायचा. परत एकदा. एक, दोन, पुन्हा. एक, दोन. हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. ठीक आहे, आता दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर आपल्याला घ्यायचं आहे. दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर, दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे, आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला मागे झुकायचं आहे. पाय गुडघ्यामध्ये न वाकवता, हे महत्वाचं आहे. ठीक आहे, मागे झुकणं हे पाय गुडघ्यामध्ये न वाकवता होणं गरजेचं आहे. कमरेच्या स्नायूंची आपण हालचाल करतो आहात. कमरेची हालचाल कटिशक्ती विकासकाचा पहिला भाग. पायामध्ये अंतर, पाय गुडघ्यामध्ये न वाकवता मागे जायचं आहे. एक, पुढे झुकायचं आहे. दोन, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. परत एकदा. एक, दोन, परत एकदा. एक, दोन. मागे गेल्यावर जिथे तुम्हाला असं वाटेल की पाय गुडघ्यात वागतायत तिथे थांबायचंय. परत एक, पाय सरळ आणि मागे. असं करायचं नाहीये, पाय सरळ राहतील आणि मान मागे. दोन. ठीक आहे, लक्षात आलं. जे करायचं नाहीये ते सुद्धा मी दाखवतो आहे. परत एक, तसं होत असेल तर लक्ष द्यायचं आहे. दोन, मागे, पाय
पुढे 5 वेळा आपल्याला करायचं आहे. शेवटचा एक श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. श्वासासोबत केलं तर अधिक फायदा. एकदा शेवटचा एक श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत सरळ व्हायचं आहे आणि मान करायचे आहे सरळ. ठीक आहे. आता दोन्ही हात सरळ करायचे आहेत. डावीकडे आपल्याला वळायचं, नंतर उजवीकडे वळायचं. डावीकडे वळायचं एक. डावीकडे वळल्यानंतर उजवा हात डाव्या खांद्यावरती ठेवायचा, कोपरा खांद्याच्या रेषेत. डावा हात सुद्धा खांद्याच्या रेषेत. ठीक आहे. पाठीला पीठ. परत उजवीकडे 2. आता डावा हात उजव्या खांद्यावर, 1 आणि मागे पाहायचं पूर्ण, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. दोन हात सरळ करायचे आहेत आणि हात करायचे आहे. ठीक आहे. आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे 4 फूट. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे 4 फूट. पायाचे पंजे सरळ. बरोबर. बऱ्याच वेळा आपण उभं कसं राहतो, असं उभं राहतो पायामध्ये अंतर घ्यायला. पायाचे पंजे असे असतात, बरोबर, बाजू बाहेरच्या दिशेने. ते कसे ठेवायचे आपल्याला? सरळ. ठीक आहे. लक्षात येत आहे? छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्या. पायाचे पंजे सरळ ठेवायचे आहे, मान सरळ. याच्यामध्ये सुद्धा आपण कटिशक्ती विकास करू शकतो. म्हणजे कमरेच्या खालचा श्वास आतमध्ये घेत मागे, श्वास बाहेर सोडत पुढे. पाय गुडघ्यामध्ये न वाकवता पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. पुन्हा मागे 1, 2. ठीक आहे. लक्ष द्यायचा. आता सेम आपल्याला करायचं आहे. दुसरं करायचं आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत 1. आता उजव्या हाताने डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करायचा. नॉर्मली कसं असतं, असं 1, 2, 3, 4 असं आपण शिकवतो. पण आपल्या योगिक व्यायाम प्रक्रियेमध्ये, प्राणयोग चिकित्सा पद्धतीमध्ये आपल्याला काय करायचं? दोन्ही हात खांद्याच्या रेषेत 1, मान वर, परत सुरुवातीचं 2, पुन्हा 1, 2, एकदा 1, 2, 1, 2. ह्याच्यावरती श्वासाचं कॉम्बिनेशन आहे म्हणून. इथे श्वास आतमध्ये, हात खांद्याच्या रेषेत घेताना, खाली जाताना 2 श्वास बाहेर, मान वर. वर येताना श्वास घ्यायचा 1, 2 श्वास बाहेर, खाली. म्हणून ही स्टेप आपल्याला ऍडिशनल 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, 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 1 श्वास आतमध्ये. आणि हात करायचे आहेत आपल्याला खाली. ठीक आहे. एवढं जरी जे प्राथमिक साधक असेल त्यांनी एवढं जरी केलं व्यवस्थित, तरी त्यांना ताण पडल्यासारखं जाणवेल. दोन्ही हात कडेवरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोटं गुंफायचे आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. ठीक आहे. सिंपल करूयात. डावीकडे झुकायचं आहे आणि दोन्ही हात आपल्या डाव्या पायाच्या पंजाला स्पर्श करायचे आहेत. 1, परत वर यायचं आहे. 2, उजवीकडे यायचं आहे. 1, 2, परत डावीकडे 1, 2, उजवीकडे 1, 2. ठीक आहे. थोडासा बदल आपण याच्यामध्ये केलाय. हाताचे पंजे एकमेकांमध्ये गुंफायचे. हाताचे पंजे वरच्या दिशेने खांदे वर खेचायचे. डावीकडे वळायचं 1, पुढे झुकायचं 2, परत डावीकडून उजवीकडे यायचं, खालून 3, परत वर यायचं 4, चेहरा उजव्या बाजूला आणि मग गोल फिरायचं 5. परत एकदा करूया. डाव्या बाजूने 1, 2, डावीकडून उजवीकडे यायचं, खालून 3, 4,
आणि 5. परत एकदा 1 2 3 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने आता उजवीकडे वळायचं. 1 2 3 4 5. परत एकदा 1 2 3 4 5. शेवटचा 1 2 3 4 आणि 5. त्याचे पंजे सरळ कडेने हात करायचे आहे. आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत, मान सरळ करायचे आहे आणि आता दोनही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहे, मान करायचे आहे वर आणि दोनही गुडघे डावीकडून उजवीकडे आपल्याला गोल फिरवायचे आहे. करूयात. 1 2 पाय सरळ करायचे, मान वर, पाठीचा कणा ताठ, पूर्ण पाय आणि कमरेचा भागाचा 90 डिग्री अँगल आपल्याला करता आला पाहिजे, याकडे लक्ष द्यायचं. 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. हळूवार सुरू व्हायचं आहे. परत 1. हे झाले काही बेसिक व्यायाम प्रक्रिया, सूक्ष्म व्यायाम. याच्या व्यतिरिक्त मानेचे व्यायाम आपल्याला करायचे आहेत. एक एक वेळा आपण करूया. श्वास आतमध्ये घेत मानवर. 1 2 श्वास बाहेर खाणीवरती छातीला टेकवायचे आहे. परत 1 श्वास आतमध्ये मानवर. 2 श्वास बाहेर. परत मान सरळ करायचे. 1 श्वास आतमध्ये, मान डाव्या बाजूला वळवायची आहे. 2 श्वास बाहेर, मान डाव्या बाजूला वळवायची आहे. परत सरळ आहे. 1 सरळ, 2 श्वास बाहेर, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत मान करायची सरळ. 1. आता मान वाकवायची डाव्या बाजूला. 1. चेहरा समोर ठेवायचा, मान डाव्या बाजूला वाकवायची आहे. सुरू व्हायचं. 2. मान उजवीकडे वाकवायचे आहे. 1 2. मान डाव्या बाजूला वाकवायची. 1. हनुवटी मध्य रेषेवरती ठेवायची आहे. 2. उजवीकडे. 1 2. ठीक आहे. आता दोन्ही हात खांद्यांवरती ठेवायचे आहेत. कोपरे एकमेकांना जोडायचे आहेत. हाफ रोटेशन करायचं आहे खांद्यांचं, म्हणजे एक खांदा पुढे, एक खांदा मागे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. फुल रोटेशन. कोपरे जोडायचे मागून पुढे. 1. पुढे जाताना कोपरे जोडायचे. 2 3 4 5. विरुद्ध दिशेने. 1 2. दोन्ही हाताचे दंड कानाला लागले पाहिजेत गोल फिरताना. 3 4 आणि 5. ठीक आहे. हात करायचे आहेत सरळ आणि खाली. ठीक आहे. आता सर्वांनी खाली बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद, लक्ष श्वासावरती. ठीक आहे. हे झाले सूक्ष्म व्यायाम. थोडस मी एक्सप्लेनेशन त्याच्यामध्ये दिलं, त्याच्यामुळे आपल्याला वेळ थोडासा लागतो. परंतु जर काय एक्सप्लेनेशन नाही दिलं तर एक 5 ते 10 मिनिटांमध्ये हे सर्व सूक्ष्म व्यायाम आपले संपतात. डोळे बंद ठेवा, लक्ष श्वासावरती. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये आपल्याला बसायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास आपल्याला सोडायचा आहे. श्वासाची गती
हृदयाची गती सामान्य करायचा प्रयत्न, स्वतःच निरीक्षण करायचं आहे. अशा प्रकारे वॉर्मअप झाल्यानंतर आपल्याला किंवा सूक्ष्म व्यायाम झाल्यानंतर कोणकोणत्या स्नायूला ताण पडतो आहे त्याचं निरीक्षण करून आपल्याला श्वासाची गती, हृदयाची गती सामान्य करायची आहे. आणि आता दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत. पाठीचा कणा ताठ, मान सरळ आणि महर्षी पतंजली यांची प्रार्थना म्हणायची आहे. मी म्हणेल तुम्ही पण त्याचं माझ्या पाठीमागे रिसायटेशन करायचं म्हणायचं आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीना पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि. हरि ओम. खोल श्वास घ्यायचा आहे, खोल श्वास सोडायचा आहे. महर्षी पतंजली यांची प्रार्थना सर्वांनी पाठ करायची आहे. परीक्षेमध्येही विचारली जाते आणि आपल्या स्वतःसाठी सुद्धा ही प्रार्थना पाठ करायची आहे. योग वर्गामध्ये प्रार्थनेला फार महत्व असतं की आपण जी काही योग साधना करणार आहोत ती योग साधना आपल्याला ईश्वर चरणी अर्पण करायची असते. त्यामुळे प्रार्थना ही फार महत्वाची आहे. त्यांचं स्मरण करून आपण योग साधना करत आहोत आणि ही जी काही केलेली योग साधना आहे त्यांच्या चरणी आपल्याला अर्पण करायची आहे. इदम न मम, म्हणजे मी जे काही करतो आहे ते माझं नाही आहे, हे सर्व परमेश्वर कृपेने आपलं होत आहे, ही भावना ठेवून आपल्याला प्रत्येक कर्म करायचं आहे. हा सुद्धा भाव आपल्या मनामध्ये निर्माण होणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे भाव निर्माण होण्यासाठी प्रार्थना ही फार महत्वाचं कार्य करत असते. डोळे उघडायचे आहे. आता पहिलं आसन आपण करायचे पर्वतासन. नमस्कार मुद्रेमध्ये दोन्ही हात वर. एक हे आसन आपण नेहमी आपल्या योगासनांच्या प्रॅक्टिस मध्ये घेत असतो किंवा पहिल्यांदा सुरुवातीला हेच आसन आपलं असतं, कारण की अतिशय सोपं आणि पाठीच्या मणक्यावरती प्रभाव टाकणारं आसन, प्राथमिक साधकांसाठी उपयुक्त असं आसन आहे पर्वतासन. नुसते हात वर करायचे आहेत, पाठीला ताण द्यायचा आहे आणि हळूवार हात करायचे आहेत खाली. तो सिंपल पर्वतासन. पुढे करायचे पर्वतासन नंबर 2. ठीक आहे. नमस्कार मुद्रा मध्ये हात वरती. 1, डावीकडे झुकायचा आहे. 2, परत सरळायचं आहे. 1, उजवीकडे झुकायचं आहे. 2, छातीच्या कडेचे असणारा ताण पर्वतासन नंबर 2. परत सरळ. 1, परत एकदा. 2, परत सरळायचं आहे. 1, उजवीकडे. 2, परत सरळायचं आहे. 1 आणि नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे आहेत खाली. अतिशय सिंपल आणि प्रत्येक वयोगटातला साधक हे आसन करू शकतो. हे आसन आपल्या दैनंदिन प्रॅक्टिस मध्ये ठेवायचं आहे किंवा आपल्या जे काही रुटीन आपण जर का क्लास घेऊ पुढे त्या क्लासमध्ये सुद्धा हाच सिक्वेन्स आपल्याला ठेवायचा आहे. हा प्राणयोगिक सिक्वेन्स आहे. ठीक आहे. दोन्ही हात मागे, खांदे मागे रोल करायचे, मान सरळ. डावीकडे झुकायचं आहे. 1, डावीकडे झुकायचं आहे. परत सरळायचं आहे. 2, उजवीकडे झुकायचं आहे. 1, 2, परत डाव्या बाजूला. 1, 2, उजवीकडे. 1, 2, दोन्ही हात बाजूला करायचे आहेत.
पाठीचा कणा ताठ. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. एक, डावीकडे वळायचं आहे. दोन, उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं आणि पाठीला पूर्ण पीळ द्यायचं. पाठीला पीळ देणं फार महत्वाचं आहे. दोन्ही खांदे एका बाजूला समांतर करायचे आहे. परत डावा हात वरती करायचा आहे. एक, डावा हात वर करायचा आणि उजवीकडे झुकायचा आहे. दोन, उजवा खांदा उजव्या गुडघ्याला टेकवायचा. परत सरळ एक, श्वास आतमध्ये आणि सरळ. पुन्हा दोन, श्वास बाहेर. परत सरळ आहे. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत सरळ आहे. एक, श्वास आतमध्ये. परत एकदा दोन, श्वास बाहेर. परत सरळ एक, श्वास आतमध्ये. हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे. उजवा हात सरळ करायचा आहे. परत सरळ व्हायचं एक आणि हात खाली दोन. आता उजव्या बाजूने करूयात. एक, खांद्याच्या रेषेत हात उजवीकडे वळायचा आहे. दोन, डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचे, मान मागे. उजवा हात वरती करायचा आहे. एक, डावीकडे झुकायचा आहे. दोन, डावा खांदा डाव्या गुडघ्याला टेकवायचा. परत सरळ एक, परत एकदा दोन, परत सरळ एक, परत एकदा दोन, परत सरळ एक. पाठीला पीठ, हात करायचे खाली, हाताचा पंच जमिनीकडे, डावा हात सरळ करायचा. परत सरळ व्हायचं एक आणि हात खाली दोन. ठीक आहे. आता दोन्ही पाय आपल्याला सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ आणि उजवा पाय सरळ करायचा आहे. ठीक आहे. ज्यांना जास्त वेळ पद्मासनामध्ये बसायची सवय नसेल त्यांनी जास्त वेळ पद्मासन नाही केलं तरी चालेल. ठीक आहे. पायाचा पंजा स्वतःकडे ओढायचा आहे. मान करायची सरळ आणि आता डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला वर उचलायचा. कुठलं आसन नाहीये पण आपल्या मांडीच्या स्नायूचं स्ट्रेंथनिंग होण्यासाठी अत्यंत उपयुक्त असं आसन आहे. डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला वर उचलायचा आहे. 30 अंशांपर्यंत. खांदे पाठीमागे राहतील. करूयात. डावा पाय वर उचलायचा आहे. 10 सेकंद. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. जे नवीन असतील त्यांना थोडं ताण पडत असेल या आसनांमुळे, या क्रमामुळे. परत एकदा उजवा पाय वर उचलायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत एकदा डावा पाय आपल्याला वर उचलायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा पाय वर उचलायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. पायाचे पण स्वतःकडे ओढायचे आहेत. दोन्ही बाजूला श्वास आतमध्ये घेत हात वर. 1, पुढे झुकायचे. 2. सिंपल आता करायचे. जस्ट पश्चिमोत्तानासनची पहिली पायरी. फक्त पायाच्या पंजांना स्पर्श करायचा आहे. मान वरती. जर का तुमचे हात पंजांपर्यंत पोहोचत असतील तर मात्र आपल्याला प्रयत्न करायचे आहे. प्रॅक्टिस आपली वाढवायची आहे, याकडे लक्ष द्यायचं. परत हात वर. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली. 2 श्वास बाहेर. ठीक आहे. परत एकदा सेम. 1 श्वास आतमध्ये, हात वर. पुढे झुकायचं. 2 श्वास बाहेर. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. आता आपल्याला श्वास आतमध्ये घेत पूर्ण मागे हात वरती करायचे. पूर्ण मागे पाठीवरती झोपायचं आहे. 1 श्वास आतमध्ये, मागे झोपायचं पूर्ण. पुन्हा वर यायचं. 2 श्वास बाहेर आणि पुढे. ठीक आहे. पोटाच्या स्नायूवरती इथे आपल्याला ताण द्यायचा आहे. ज्यांना पूर्ण शक्य नसेल झोपणं त्यांनी नाही केलं तरी चालेल. जेवढं शक्य तेवढं करा, पण फार अवघड नाहीये. एवढं कमीत कमी आपल्याला येणं गरजेचं आहे. परत 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर.
परत एकदा एक श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. सुरुवातीचा एक श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहेत. 2 श्वास बाहेर. हे दोन्ही हात बघा मागे करायचे आहेत. दोन्ही पाय मध्ये वाकवायचे आहेत. ठीक आहे. पुढचं आपण करतोय पूर्वोत्तानासनाचं बेसिक. ठीक आहे. पश्चिमोत्तानासन आपण केलं प्रॅक्टिस. आता पूर्वोत्तानासनाचं बेसिक करूयात. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवलेले. कमरेच्या स्थानाकडे लक्ष द्यायचं. श्वास आतमध्ये घेत आपल्याला कंबर बसल्याचे, शरीर जमिनीला समांतर करायचं आहे. ठीक आहे. प्रत्येक सूचनांकडे लक्ष द्या. प्रत्येक सूचना आहे तशाच आपल्याला पाठ करून आपल्या योग वर्गामध्ये द्यायच्या आहेत. हे लक्षात ठेवा. म्हणजे विद्यार्थ्यांना, साधकांना व्यवस्थित कळतं की आपल्याला नक्की काय करायचं. दोन्ही हात पाठीमागे, दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकलेले, दोन्ही पायामध्ये खांदे एवढं अंतर. कमरेच्या स्नायूंकडे लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर कंबर उचलायचे, शरीर जमिनीला समांतर करायचं आहे, मान मागे टाकायची आहे. ठीक आहे. पूर्वोत्तानाचा प्रकार एक, शरीर जमीन समांतर आणि मान मागे. 2 आणि तेवढंच करायचं आहे. कमरेच्या स्नायूंचं टोनिंग याच्यामध्ये होणार आहे. बरोबर. कमरेच्या स्नायूंमध्ये ताकद याच्यामध्ये निर्माण होणार आहे. परत एकदा एक श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा एक श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा एक श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. पाय करायच्या सरळ, डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. पायाचे पंजे ठेवा करायचे आहे. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वापरायचा आहे. डावा पायाचा घोटा उजव्या पायाच्या गुडघ्याच्या लेवलला ठेवायचा आहे. वक्रासन आपण करतो आहोत. ठीक आहे. डावा पाय गुडघ्यामध्ये वापरायचा आहे. डावा पायाचा घोटा उजव्या पायाच्या गुडघ्याच्या बाजूला ठेवायचा आहे. पाठीचा त्याला ताठ ठेवायचा आहे. मान करायचे आहे सरळ. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. एक डावा हात खाली टेकवायचा आहे. उजवा हात वरती करायचा आहे. उजव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे आणि मान करायची आहे मागे. पाठीला पीळ द्यायचा आहे. मान मागे करायची आहे. ठीक आहे. वक्रासन. हात सरळ, पाठीला पीळ, मान मागे. मांडीचा दाब पोटावरती आला पाहिजे. ठीक आहे. परत दोन्ही हात सरळ करायचे आहेत. एक हात सरळ आणि 2 हात. डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. पाठीचा त्याला ताठ, मान सरळ, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचा आहे. उजवीकडे आपल्याला वळायचं आहे. एक उजवा हात टेकवायचा आहे खाली, डावा हात वरती करायचा आहे आणि डाव्या हाताने उजव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे आणि मान मागे करायची. दोनही खांदे आपल्याला एका बाजूला समांतर करता आले पाहिजेत. त्याकडे लक्ष द्यायचं आहे. पाठीला पीळ द्यायचा आहे. मान मागे, हात सरळ ठेवायचा प्रयत्न. हात आपल्या मणक्याच्या रेषेवरती ठेवता आला पाहिजे आपल्याला, मध्य रेषेवर. परत सुरुवात आहे. 1 आणि 2. ठीक आहे. परत एकदा सेम करायचं आहे. डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. पाठीचा कणा ताठ, दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये. 1 इथे 10 सेकंद जरी आपण थांबलो, पाठीच्या कणा ताठ ठेवून, बरेच जण असं बसतात. ठीक आहे. असं बसायचं नाहीये. तर ताठ बसायचं आहे. ताठ बसलं तरी आपल्या पाठीच्या स्नायूचं टोनिंग होणार आहे. आता डावीकडे वळायचं आहे. 2 डावा हात टेकवायचा आहे खाली. ठीक आहे. उजवा हात घ्यायचा आहे वरती. उजव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला बाहेरच्या बाजूने आपल्याला पकडायचं आहे. मान मागे करायचे आहे आणि पाठीला पीळ द्यायचा आहे. ठीक आहे. पुढचं जे आसन आहे मत्स्येंद्र आसन.
किंवा अर्धमत्स्येंद्रासन, तर त्याच्या प्रॅक्टिससाठी आपल्याला या आसनाचा उपयोग होतो. किंवा अर्धमत्स्येंद्रासन फार अवघड आहे करायला, तर त्यापेक्षा अर्ध वक्रासन जर का केलं तर त्याचेच फायदे आपल्याला याच्यामध्ये मिळतात. पोटाच्या स्नायूंवरती इथं दाब पडणार आहे. अंतर्गत अवयवांना त्याचा उपयोग आपल्याला होणार आहे. विशेषतः डायबिटीस साठी हे अत्यंत प्रभावी असेल आसन असं सांगितलं जातं. पण सपोर्टिव्ह आहार आणि मनोविज्ञान हे फार गरजेचं आहे. परत दोन्ही हात सरळ करायचे आहेत, 1 आणि 2. परत डावा पाय सरळ, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत, 1. उजवीकडे वळायचं आहे, 2. उजवा हात टेकवायचा आहे खाली, डावा हात करायचा आहे वर. डाव्या हाताने उजव्या पायाच्या बोटाला स्पर्श करायचा आहे. मान करायची आहे मागे. पाठीच्या स्नायूंना पीळ द्यायचा आहे. मान मागे करायची आहे. परत दोन्ही हात सरळ करायचे आहेत, 1. हात खाली, 2. ठीक आहे. आता दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत आणि दोन्ही पायांचे टाचा आणि पंजे एकमेकांना जोडायचे आहेत. म्हणजे आपल्याला करायचं आहे भद्रासन. ठीक आहे. किंवा आपण ज्याला बटरफ्लाय म्हणतो ते. दोन्ही पायांचे टाचा आणि पंजे जोडायचे आहेत. ठीक आहे. दोन्ही हाताने पायाच्या पंजांना पकडायचं आहे. गुडघे जे असतील ते खालच्या दिशेने आपल्याला खेचायचे आहेत. हे सगळं आपल्या कमरेच्या स्नायूंचा वापर आपण कशा प्रभावीपणे करतोय त्याला महत्व आहे. त्यामुळे पाठीचा कणा ताठ ठेवा, मान सरळ ठेवा. ठीक आहे. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, गुडघे खाली खेचायचे आहेत, मान वर करायची आहे आणि कमरेमध्ये न वागता म्हणजे पाठीचा कणा ताठ ठेवून आपल्याला पुढे झुकायचं आहे. करूयात. 1. मान वर, खांदे वर, पुढे झुकायचं आहे. परत सरळायचं आहे. 2. परत एकदा पुढे. 1. मान वर, खांदे वर, परत सरळायचं आहे. 2. ठीक आहे. अशा प्रकारे हळूवार आपल्याला योग साधना करायची आहे. याच्यामध्ये व्हेरिएशन म्हणून आपण थोडस फास्ट कधीतरी योगासना साधकांची घेऊ शकतो. ठीक आहे. परंतु जेवढं हळूवार नियंत्रण आपल्या योगासनावरती राहील, आसनावरती राहील, शरीरावरती राहील, श्वासाकडे लक्ष देईल, तेवढा आपल्याला फायदा हा अधिक प्रमाणात होणार आहे. ठीक आहे. आता वज्रासनामध्ये बसायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे. ठीक आहे. वज्रासन, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे बंद. ध्यानासाठी अत्यंत उपयुक्त आसन. जेवणानंतर या आसनामध्ये आपण बसू शकतो. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, असं उपयुक्त आणि सोपं असं आसन. फक्त ज्यांना खूप गुडघ्याचा त्रास आहे, गुडघे दुखतात अशा प्रकारे पाय फोल्ड केल्यानंतर, तर त्यांनी हे आसन करायचं नाहीये. किंवा जास्त कालावधीपर्यंत बसलं तरी सुद्धा कधी कधी गुडघे दुखतात. त्यामुळे आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढंच कालावधीपर्यंत या आसनामध्ये आपल्याला बसायचं आहे. आता दोनही गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे खांद्याने एवढं. खांद्याने एवढं अंतर आपल्या दोन्ही पायामध्ये घेतल्यानंतर दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. पुढचं आपण आसन करतो आहोत अर्ध उष्ट्रासन. उष्ट्र म्हणजे उंट आणि त्या प्रकारे आपल्याला मागे झुकायचं आहे. उंटाप्रमाणे मान मागे करायची आहे. करूयात. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. ठीक आहे. कमरेला सपोर्ट देऊन आपण मागे झुकतो आहोत. याला उष्ट्रासन म्हणायचं आहे. हा गुडघ्याचा 90 डिग्रीचा जो अँगल आहे तो आपल्याला मेंटेन ठेवायचा आहे. त्याकडे लक्ष द्यायचं आहे. खांदे मागे, मान सरळ आणि श्वास आतमध्ये घेत
मागे झुकायचं आहे. परत एकदा करूयात. एक श्वास आतमध्ये, मागे. 2 श्वास बाहेर आणि सरळ. ठीक आहे, हात ठेवायचे आहेत खाली. ओके. आता आपण उष्टासन पूर्ण करूयात. त्याच्यामध्ये दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करतात. अर्थात ज्यांना जमतंय त्यांनी करा. मागच्या वेळेस आपण केलं होतं, परंतु आता ज्यांना जमतंय त्यांनीच करा. कोपरे सरळ, मान सरळ. डावा हात डाव्या बाजूने मागे घ्यायचा आहे आणि आपल्या डाव्या पायाच्या टाचेवरती ठेवायचा आहे. त्याच्यानंतर उजवा हात उजव्या बाजूने असं मागे घ्यायचा आहे, उजव्या पायाच्या टाचेवर ठेवायचा आहे. कमरेचा भाग पुढे खेचायचा आहे, मान मागे टाकायची आहे, गळ्याच्या स्नायूला ताण द्यायचा आहे. कंबर पुढे खेचायची आहे आणि आपल्या गुडघ्याचा 90 डिग्री अँगल कमी होऊ द्यायचा नाहीये. म्हणजे असं होऊ द्यायचं नाहीये. आपल्याला पुढे खेचायचं आहे. जेवढं तुम्ही पुढे खेचणार तेवढं आपल्याला ताण व्यवस्थित पडणार आहे. सोडताना पहिल्यांदा मान सरळ करायची आहे, हात सरळ करायचा आहे डावा, नंतर उजवा हात सरळ करायचा आहे आणि हात. ठीक आहे. उष्टासन टाचेवरती बसायचं आहे. ज्यांना असं पूर्ण उष्टासन जमत नसेल त्यांनी हळूहळू वाढवा. हळूहळू पहिल्यांदा प्रॅक्टिस करा अर्ध उष्टासनाची, थोड्याशा बॅकवर्ड बेंडिंगची, आणि मग हे आपल्याला वाढवायचं आहे. एक बॅकवर्ड बेंडिंग झालेलं आहे. आता आपल्याला फॉरवर्ड बेंडिंग करायचं आहे. सिंपल फॉरवर्ड बेंडिंग करूयात. शशांकासन. दोन्ही हात कडेने वरती, एक श्वास आतमध्ये, हात वर, पुढे झुकायचं. पुढे झुकताना सुद्धा पाठीचा कणा सुरुवातीला ताठ राहील, हात वरती राहतील, नंतर हात खाली, मान खाली आणि कपाळ टेकवायचं जमिनीला. हातांचा दाब आपल्या मांडीचा दाब आपल्या पोटावरती येणं अपेक्षित आहे. कपाळ जमिनीला टेकवायचे आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास आपल्याला सोडायचा आहे. परत मान वरती, दोनही हात आपल्याला वरती करायचे आहेत. एक हात वर आणि हात करायचे आहेत खाली, दोन. ठीक आहे. त्याच्यात पुढचं आसन जे आपण फॉरवर्ड बेंडिंग म्हणून घेऊ शकतो ते म्हणजे मंडूक आसन. त्यासाठी डावा हात आपल्या नाभीवर ठेवायचा आहे, त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आहे. ठीक आहे. श्वास आतमध्ये घेत आपल्याला मान वरती करायचे आहे. एक श्वास आतमध्ये, मान वर, आणि श्वास बाहेर सोडत पुढे झुकायचा आहे. दोन श्वास बाहेर. आता आपल्याला मांडीचा दाब हातांद्वारे आपल्या पोटावरती येणार आहे. हातांचा दाब पोटावरती, कपाळ टेकवायचा आहे जमिनीला. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. हळूवार जेव्हा तुम्ही श्वास घ्या, श्वास सोडा, तेव्हा पोटामध्ये अल्टरनेट पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्रेशर तयार होणार आहे. त्या प्रेशरकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. जेवढं प्रभावीपणे तुम्ही फुफ्फुसांमध्ये श्वास घ्याल तेवढं आपण हे प्रेशर मेंटेन करू शकणार आहोत किंवा जास्तीत जास्त वेळ या स्थितीमध्ये थांबू शकणार आहोत. परत मान वर करायची आहे, खांदे वर, आणि आपल्याला सरळ व्हायचं आहे. ठीक आहे. आता सर्वांनी पंजावरती यायचं आहे आणि उभं राहायचं आहे. ठीक आहे. उभं राहून आसनांपैकी आज आपण फक्त त्रिकोण आसन करणार आहोत. मागच्या वेळेस पण आपण केलं होतं. फक्त परफेक्ट करण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पायामध्ये 4 फूट अंतर घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने आपल्याला करायचा आहे. दोन्हीही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. एक श्वास आतमध्ये घेत खांद्याच्या रेषेत, प्राणायाम टेक्निक मध्ये आपण अशा प्रकारे श्वास आतमध्ये
नंतर डावीकडे झुकायचं, 2 श्वास बाहेर, मान खाली. सुरुवातीला मान खाली करायची आहे, दोन्ही हात म्हणजे छाती पाय एका रेषेत आल्यानंतर मान वरती आपल्याला करायचे आहे. परत सरवायचं आहे, 1 श्वास आतमध्ये आणि 2 श्वास बाहेर. तर डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय बाहेरच्या दिशेने. यावेळेस कमरेचा भाग मात्र सरळ ठेवायचा आहे. बरेच वेळा आपण असं करतो, ते असं होऊ द्यायचं नाहीये, ते सरळ राहील याकडे लक्ष द्यायचं आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. 1, आता श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. बोलताना हात एकदम स्थिर आहेत माझे, खांद्यातून हालचाल करत नाहीये, हाताची याकडे लक्ष द्या. कमरेतून वागतोय पूर्ण. सुरुवातीला मान खाली, अलाइनमेंट करायचे, दोन्ही खांदे छाती पाय एका रेषेत आणायचे आणि मग मान आपल्याला वरती करायचे आहे. पाय सरळ राहील, पाय गुडघ्यामध्ये वापरायचे नाही आहे. परत मान करायची खाली आणि सरळ वर यायचं आहे. 1 श्वास आतमध्ये आणि 2 श्वास बाहेर आणि हात. ठीक आहे. दोन्ही पाय जवळ करायचे आहे. दोन्ही पायाचे टाचा आणि पंजे आपल्याला जोडायचे आहेत. ओके. आता आपण करणार आहोत सूर्यनमस्कार. त्यासाठी सूर्याची पहिल्यांदा 12 नावं आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये सूर्याची 12 नावं आपण म्हणूयात. मी म्हणणार आहे, तुम्ही माझ्या मागे किंवा माझ्यासोबत म्हणू शकता. ओम मित्र रवी, सूर्यभानु, खगभूषण, हिरण्यगर्भ, मरीचादित्य, सवितृवर्गाय, भास्करभ्यो नमो नमः. सूर्यनमस्काराच्या फलश्रुतीचा एक श्लोक आहे आणि सूर्याची स्तुती करणारा एक श्लोक आहे, तो आपण म्हणूया. ध्येय सदा सवितृ मंडलम मध्यवर्ती, नारायण सरजी शासन सन्निविष्टः, केयुर्वान मकर कुंडवान किरीटी, हरि हिरण्मय वपुर्धुत शंखचक्रः. आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने, जन्मांतरम सहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते, अकाल मृत्यु हरणम सर्वव्याधि विनाशनम, सूर्योपाद उदकम तीर्थम जठरम धारयत सदा. आदित्यस्य नमस्कारात म्हणजे सूर्याला प्रतिदिन नमस्कार केल्यामुळे, ये कुर्वन्ति दिने दिने म्हणजे प्रतिदिन आपण जर का सूर्याला नमस्कार केला तर काय होतं, याचं विधान याच्यामध्ये केलंय. आदित्यस्य नमस्कारा ये कुर्वन्ति दिने दिने, जन्मांतरम सहस्रेषु दारिद्र्यम नोपजायते म्हणजे जन्मोजन्मी हजारो वर्षांच्या जन्मजन्मीमध्ये तुम्हाला दारिद्र्य कधी लाभणार नाही. नाही फक्त संपत्तीच नाही, तर आपल्या आरोग्याचं दारिद्र्य सुद्धा आपल्याला लाभणार नाही. आरोग्याचं दारिद्र्य म्हणजेच व्याधी. जन्मांतरम सहस्रेषु दारिद्र्यम नोपजायते, अकाल मृत्यू हरणम, अकाल मृत्यूचं हरण याच्यामुळे, अकाल मृत्यू आपल्याला येणार नाही, सर्व व्याधींचा नाश याच्यामुळे होणार आहे जर का आपण अशा प्रकारे सूर्याचे तेज आपल्या जठरामध्ये धारण केले तर. म्हणजे सूर्यनमस्काराच्या अभ्यासाने अशा प्रकारचं सूर्याचं तेज आपण एक प्रकारे आपल्या शरीरामध्ये घेत असतो आणि आपल्या शरीरामध्ये असणारी जी अग्नी आहे, जे या तेजाचं प्रतीक आहे, तर ती अग्नी जर का प्राकृत राहिली तर आपण कधीही आजारी पडत नाही, असं या श्लोकाचा अर्थ आहे. 2 सूर्यनमस्कार आपण करूया. नॉर्मल पारंपरिक सूर्यनमस्कार, ट्रॅडिशनल 12 स्टेप्स मधला. ठीक आहे. आपल्या मॅटच्या पुढे उभं राहायचं आहे. आपल्या मॅटच्या पुढे आपण उभं राहायचं आहे. फार अवघड स्टेप्स करायचे नाहीये, सिंपल करायचं आहे. जस्ट दोन्ही हात वरती आणि थोडस मागे झुकायचं आहे, जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं. 2 थोडस मागे, पाय गुडघ्यात न वाकवता
हात कोपरातून सरळ, परत पुढे 3, दोन्ही हातांनी पायाच्या अंगठ्यांना स्पर्श करायचा आहे. हात खाली टेकवायचा प्रयत्न. डावा पाय करायचा आहे मागे 4, मान करायची आहे वर. पुढच्या पायाचा पंजा टाच जमिनीला टेकलेला राहील. पाठीच्या सहाय्याने येथे ताण पडणार नाही. परत उजवा पाय मागे करायचा आहे. 5, टाचा टेकवायचे आहेत जमिनीला. गुडघे छाती हलवून टेकवायचे आहे. 6, दोन्ही हातांवरती दाब, मान वर आणि छाती. 7, कंबर वर उचलायचे, टाचा टेकवायचे जमिनीला. 8, पाय गुडघ्यामध्ये न वाकवता टाचा टेकवायचे आहे. शरीराचा त्रिकोण करायचा आहे पर्वत आसनासाठी. परत परत पुढे डावा पाय आपल्याला घ्यायचा आहे. 9, डावा पाय पुढे टाच टेकलेली, मान वर करायची आहे. जेवढं शक्य आहे तेवढ्या प्रमाणामध्ये ताण आपल्याला द्यायचा आहे. परत उजवा पाय पुढे. 10, 11, थोडस मागे झुकायचं आहे. आणि 12, परत एकदा 2, 3, आता उजवा पाय आपल्याला मागे घ्यायचा आहे. अल्टरनेट आपल्याला करायचं. पहिल्या सूर्यनमस्कारामध्ये मी डावा पाय मागे घेतला होता, पुढे त्याला डावाच पाय पुढे घेतला होता. आता मी उजवा पाय मागे घेतो दुसऱ्या सूर्यनमस्काराला. 5, टाचा टेकवायचा प्रयत्न, पाय सरळ, पोटरीला ताण, गुडघ्याच्या हलवटी. 6, 7, 8, आता उजवा पाय पुढे परत. 9, 10, 11 आणि 12. ठीक आहे, सिंपल ट्रेडिशनल सूर्यनमस्कार. असे सूर्यनमस्कार आपल्याला 12 करायचे आहेत. आपण क्रमाक्रमाने ते वाढवू, बरोबर. आणि आता सर्वांनी पाठीवरती झोपायचं आहे. पाठीवर झोपायचं आहे. हाताचे पंजे आकाशाकडे, पायामध्ये खांद्या एवढं अंतर. शवासन. जरी पाठीवरती झोपला सांगितलं असेल तरी लगेच पाठीवर झोपून डोळे बंद करून मनातल्या विचारांना सुरू करायचं नाहीये. तर पाठीवर झोपल्यानंतर शरीराचं निरीक्षण करायचं आहे. ही आपल्याला सवय लावायची आहे. जेव्हा आपण झोपू, म्हणजे जेव्हा तुम्ही झोपत असाल तेव्हा सुद्धा पाठीवर झोपल्यानंतर 2 मिनिटासाठी पूर्ण शरीराकडे लक्ष देणं, ह्याची सवय आपल्याला लावायची आहे. जेवढी तुम्ही सवय अधिक प्रमाणामध्ये लावाल तेवढं तुमचं शरीर तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने रिलॅक्स करता येणार आहे. जेव्हा तुम्हाला कोणत्याच गोष्टीवरती नियंत्रण करणं अपेक्षित असतं तेव्हा त्याचं निरीक्षण करणं गरजेचं असतं. त्यामुळे जेवढं तुम्ही तुमच्या शरीराचं निरीक्षण कराल, म्हणजे कोणत्या स्नायूंना ताण पडलाय, कोणते स्नायू जास्त मोडले गेलेले आहेत, आता ते स्नायू या स्थितीमध्ये रिलॅक्स होत आहेत, त्याचं निरीक्षण करा. आणि मग तुमच्या लक्षात येईल की ते रिलॅक्स होत असताना शरीरामध्ये जे काही चेंजेस घडतात, जे काही केमिकल्स त्याच्यामुळे स्त्रवतात, त्याच्यासाठी स्त्रवतात, तर त्याचं सुद्धा निरीक्षण तुम्ही करू शकाल. आणि सेम निरीक्षण तुमचं केल्यानंतर ते केमिकल्स कुठे स्त्रवतात, कशा प्रकारे त्याच्यावरती आपण नियंत्रण मिळवू शकतो, हे जर का तुमच्या लक्षात आलं तर जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही अशा प्रकारे हे शरीर शिथिल करणारे
स्त्राव हे निर्माण करू शकता, परंतु तुम्हाला त्यासाठी त्याचं निरीक्षण करणं, नियंत्रण करणं फार गरजेचं आहे. बऱ्याच गोष्टी आपण निरीक्षण न केल्यामुळे आपल्याला करता येत नाही. आणि आता आपल्याला दोन्ही पायांच्या टाचापंची जोडायचे आहे. पायाचे पंजे खालच्या दिशेने खेचायचे आहेत. मायक्रोबेंडिंगची आसनं करायची आहेत. त्याच्यामुळे सर्वांनी डाव्या कुशीवर वळायचं आहे, पोटावरती झोपायचं आहे. सिंपल. डाव्या कुशीवर वळायचं आहे, पोटावरती झोपायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवरती ठेवायचे आहेत. हनुवटी दोन्ही हातांवरती टेकवायची आहे. आता दोन्ही हातांना दाब देऊन मानवर, छातीवर आणि हात आपल्याला करायचे आहेत सरळ. करूयात. एक, दोन्ही हातांवरती दाब, मानवर, छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. परत खाली यायचं आहे. दोन. परत एकदा सेम. एक, दोन्ही हातांवरती दाब, मानवर, छातीवर, हात सरळ. आणि आता ज्यांना शक्य आहे त्यांनी काय करायचं आहे, दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत आणि वरती घ्यायचे आहेत. करूयात. एक, ज्यांना असं शक्य नसेल, दोन, त्यांनी कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत, पाय वर करायचे आहेत. एक, दोन. ठीक आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी हात सरळ करा, ज्यांना शक्य नसेल त्यांनी कोपरे टेकवा. एक, दोन. परत एकदा. एक, दोन. पुन्हा. एक, दोन. परत हात सरळ करायचे आहेत आणि मान करायची आहे वरती. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. परत. एक, दोन. ज्यांना शक्य नसेल त्यांनी कोपरे टेकवा, हे मगाशी सांगितलंय. एक, दोन. परत एकदा. एक, दोन. पूर्ण खाली यायचं आहे आणि पाय आपल्याला जमिनीला टेकवायचे आहे. दोन्ही हात खांद्याच्या बाजूला करायचे आहेत. शशांक भुजंगासन शेवटचं आसन. दोन्ही हातावरती दाब, मानवर, छातीवर आणि हात सरळ करायचे आहेत. पुढे पहिल्यांदा मानवर. एक,
परत छातीवर हात सरळ, कंबर उचलायची, टाचेवरती बसायचं आहे. 2 कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. परत दोन्ही हात वरती करायचे आहेत. 1 हात वर आणि कडेने हात करायचे आहेत. 2. ठीक आहे. आता सर्वांनी पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील. शरीर निरीक्षण, श्वास नियंत्रण करायचा प्रयत्न. डोळे बंद, लक्ष श्वासावरती, पाठीचा कणा ताठ. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. श्वासाची गती, हृदयाची गती सामान्य करायची आहे. आणि आपल्याला 3 वेळा ओंकार गुंजन करायचा आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. अंतिम प्रार्थना करण्याची आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. दोन्ही हातांचा एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावर फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे आणि वरती छातीला टेकवायचे आहे. त्यानंतर हळूवार डोळे उघडायचे आहेत. आपण केलेला योगाभ्यास ईश्वर चरणी अर्पण करायचा आहे असा संकल्प करायचा आहे. रिलॅक्स. तर अशा प्रकारे आपल्याला योग साधना करायची आहे जी आपल्या पंचकोशांवरती परिणामकारक ठरेल. पंचकोश म्हणजे आपलं
शरीराचे सूक्ष्मतर भाग असतात. पहिला आहे अन्नमय कोश, दुसरा आहे प्राणमय कोश, तिसरा आहे मनोमय कोश, चौथा आहे विज्ञानमय कोश आणि पाचवा आहे आनंदमय कोश. ठीक आहे. तर सर्वच विद्यार्थ्यांना मला सांगणं असं आहे की हे पाचही जे कोश आहेत त्या कोशांचं नुसतं थेरोटिकली पाठ करणं, बरोबर, हे वेगळं आणि त्याचा अनुभव घेणं हे वेगळं. जर का तुम्ही अशा प्रकारे योगासनं केलीत, काही प्राणायाम चांगल्या प्रकारे केलं, तर तुम्हाला या कोशांचा प्रत्यक्ष अनुभव येईल की आपलं स्थूल शरीर वेगळं आहे, जे अन्नमय कोशाने आपण ओळखतो, जे पंचभौतिक तत्वाने तयार झालेलं आहे. आपले प्राणमय कोश म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही कार्य घडत असतात, रक्ताभिसरण, मलमूत्र विसर्जन, पचन, श्वसन, पापण्यांची उघडझाप, अंतर्गत असंख्य कार्य आपल्या शरीरामध्ये घडत असतात. तर ते कार्य या प्राणमय कोशामध्ये येतात, जे प्राणशक्तीच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये घडत असतात. तिसरं येतं मनोमय कोश, आपलं चिंतन करणं, विचार करणं, एखाद्या गोष्टीवरती उहापोह करणं, ध्येय ठरवणं, संकल्प ठरवणं, बरोबर. या सगळ्या गोष्टी आपल्या मनोमय कोशामध्ये मनाच्या माध्यमातून होत असतात. विज्ञानमय कोश हा बुद्धीच्या स्तरावरती असणारा कोश, की मनाने ठरवलेला संकल्प, मनाने ठरवलेलं ध्येय, मनामध्ये येणारे विचार, हे सर्वच्या सर्व चांगले आहेत का वाईट आहेत, त्यांना ऍक्सेप्ट करायचं आहे का नाही करायचं आहे, बरोबर. हे सगळं जे काही कार्य आहे ते विज्ञानमय कोशाद्वारे होत असतं. मग त्याच्यामध्ये सूक्ष्मतर घटक असतात: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. तर याचा प्रभाव मनोमय कोशावरती पडत असतो किंवा मनोमय कोशाचा प्रभाव विज्ञानमय कोशावरती पडत असतो. आणि सगळ्यात शेवटचा जो असतो तो आनंदमय कोश. जेव्हा तुम्ही या सर्व कोशांचा अनुभव घेता आणि तुम्हाला स्वतःमधला आत्मा किंवा आत्मदर्शन, आत्मज्ञान हे जेव्हा तुम्हाला होईल, तेव्हा होणारा जो आनंद असतो त्या आनंदाला कोणताही बाह्य घटक कारणीभूत नसतो. बऱ्याच वेळा आपल्या आनंदाला किंवा आपल्या दुःखाला, बरोबर, कोणता ना कोणता तरी बाह्य घटक हा कारणीभूत असतो, बरोबर. म्हणजे अमुक एक गोष्ट मिळाली तर आपल्याला आनंद होतो, अमुक एक गोष्ट नाही मिळाली तर आपल्याला दुःख होतं, बरोबर. तसंच जेव्हा बाह्य भौतिक वस्तूमध्ये आपल्याला आनंद मिळत असतो, तेव्हाचा जो आनंद असतो तो काही कालावधीपुरता मर्यादित असतो. परंतु आत्मज्ञान झाल्यानंतरचा जो आनंद असतो त्याला कोणत्याही प्रकारच्या बाह्य घटकांचं आलंबन नसतं. तर आपण एक आत्मस्वरूप आहोत आणि आपण जे आत्मस्वरूप आहोत ते सदैव आणि सदा आनंदी स्वरूप आहोत असं आपल्याला लक्षात येतं. म्हणून त्या आत्मज्ञान झालेल्या पुरुषाला किंवा त्या भागाला आनंदमय कोश असं म्हणतात. तर या क्रिया ज्या आहेत आसनांद्वारे अन्नमय कोशावरती, प्राणायामाद्वारे प्राणमय कोशावरती, धारणेद्वारे, प्रत्याहाराद्वारे आपल्या मनोमय कोशावरती, ध्यानाद्वारे विज्ञानमय कोशावरती आणि समाधीद्वारे आपल्या आनंदमय कोशावरती आपल्याला परिणाम साधता येतो, त्यांची अनुभूती घेता येते. फक्त आपल्याला त्या प्रकारे प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. मी मगाशी सांगितलं तसं हे सतत, निरंतर, दीर्घ कालावधीपर्यंत आणि मनापासून केले जाणारे हे अभ्यास आहे. तो जेवढा तुम्ही चांगला कराल तेवढं तुम्हाला फायदा हा अधिक स्वरूपाचा होणार आहे. ठीक आहे. मग योगशास्त्र हे किंवा आपलं जे जीवन आहे ते जीवन म्हणजे काय आहे, एक प्रकारचं ओढं आहे, बरोबर. मी थोडस उदाहरण देतो, सगळ्यांसाठी उपयुक्त आहे, जुने विद्यार्थी नवीन विद्यार्थी, की आपण जे जीवनामध्ये आलेलो आहोत त्याच्यामध्ये काय होतं, जन्म, बाल्यावस्था,
त्याच्यानंतर तारुण्यावस्था, वृद्धावस्था आणि परत नंतर मृत्यू. हे चक्र सतत चालू असतं. तर योगशास्त्राच्या माध्यमातून किंवा भारतीय अध्यात्मशास्त्राद्वारे आपल्याला हे चक्र भेदण्याचं साधन हे दिलेलं आहे योगशास्त्र. तर याच्याकडे कोणत्या अँगलनी पाहायचं किंवा मी त्याला कोणत्या अँगलनी पाहतो. तर एक जेव्हा आपल्याला एखाद्या पेपरमध्ये कोडं येतं, तर ते कोडं जर का सुटत नसेल, तर आपण काय करतो? वारंवार काही मार्ग बदलतो, बरोबर? काही अशा पद्धतीने करून बघतो, वेगळ्या पद्धतीने करून बघतो, त्याची पद्धत बदलतो, बरोबर? तसंच योगशास्त्रामध्ये आपल्याला अनेक विध हे जे काही जीवनाचं कोड आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला जन्म-मृत्यूच्या फेऱ्यामधून बाहेर पडायचं त्यासाठी असे अष्टांग योग, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग असे वेगवेगळे मार्ग सांगितलेले आहेत. ज्याला जो मार्ग सोपा वाटतोय त्याने तो मार्ग आत्मसात करायचा आहे आणि मग पुढे अ, जायचं आहे. आणि मग कोडं कधी सुटतं? तर ते कोडं आपल्याला आत्मज्ञान झाल्यावरच सुटतं, बरोबर? त्यामुळे आत्मज्ञान करून घेणं आणि त्याच्यासाठी लागणारे हे जे काही यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या ज्या काही अ, अष्टांग योग सांगितलेले आहेत किंवा मार्ग सांगितलेले आहेत, त्या मार्गाचा अवलंब केला तर आपण एक एक स्टेप पुढे जातो. पहिल्यांदा अन्नमय कोश, नंतर प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोशापर्यंत आपण सहज पोहोचू शकतो. त्याची अनुभूती आपण घेऊ शकतो असा माझा स्वतःचा विश्वास आहे आणि अनुभवही आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही अ, तशा प्रकारे प्रॅक्टिस करा. कारण की तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल, तेवढंच तुम्ही पुढे शिकवू शकता, असं सुद्धा माझं एक म्हणणं असतं. ज्या स्तरावरती तुम्ही योगशास्त्राचा अभ्यास करत आहात, त्या स्तरापर्यंतच तुम्ही शिकवू शकता. जर का फक्त आसनांच्या पुरतं तुम्ही मर्यादित असाल, तर तुमच्या साधकांना सुद्धा तुम्ही फक्त आसनच शिकवू शकाल. तुमची प्रॅक्टिस प्राणायाममध्ये आणि ध्यानामध्ये चांगलं असेल, तर तुम्ही तिथपर्यंतच शिकू शकाल. तुम्ही स्वतः ध्यान चांगलं करू शकत असाल, तर तुम्ही विद्यार्थ्यांना सुद्धा ध्यान चांगल्या प्रकारे शिकवू शकाल. बरोबर. जर का तुम्ही स्वतः ध्यान करत नसाल, तर नुसतं विद्यार्थ्यांना डोळे बंद करून श्वासावर लक्ष द्या, या फक्त सूचना देऊ शकता. बरोबर. ध्यान शिकवू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्हाला जर का शिकवायची असेल, तर त्या प्रॅक्टिसचा, अंगाचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे आणि या अभ्यासावरूनच आपण पुढे जाणार आहोत. ठीक आहे. सर्वांनी याकडे लक्ष द्या. एक अ, चांगलं शास्त्र आपल्याला शिकायला या माध्यमातून मिळतं, की जे आपल्या जीवनाला आकार देतं आणि आपल्यासोबत आजूबाजूच्या अ, परिसराला सुद्धा किंवा आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक घटकाला याचा फायदा मिळवून देतं. अशा प्रकारचं हे शास्त्र आहे. पहिले तुम्ही व्यवस्थित आत्मसात करा. बरोबर त्याचा सुगंध पसरल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे. आज आपण इथे थांबूयात. कोणाला काही शंका आहेत का? ठीक आहे. तर कोणाला शंका नाही थँक्यू असं सर. आपण येस. थँक्यू. असं आपण समजून आजचा योगाचं सेशन आपण आज थांबवूया. सगळ्यांनी त्यांची प्रेझेंटी मात्र इथे लिहा. प्रेझेंटी जेवढी तुम्ही